कोकिळेचं अंड हे पहिल्या फेरीमध्ये अंकिता आणि पॅडी या दोघांच्या घरट्यामध्ये टाकल्यामुळे इकडे डीपी आणि वर्षाताई यांच्यामध्ये एक बोलणं झालेलं होतं आणि त्याच्यावरूनच इकडे वाद झालेला आहे आणि यांचं जोरदार भांडण लागलेलं आहे। तर सगळेजण इकडे बसलेले असतात। कॅप्टन पदाचा उमेदवारी टास्क हा पार पडलेला आहे। तर काही गोष्टी क्लिअर करताना डीपीने वर्षाताईंना सांगितलेलं होतं की पहिल्या फेरीमध्ये जान्हवी, अरबाज आणि संग्राम या तिघांचं डील झालेलं होतं। तर वर्षाताई म्हणतात की नाही, तू मला असं बोलला नव्हतास, हे मान्य कर। त्यावरती डीपी म्हणतो की आवल ताई, शेड्यू ठोकून सांगतो की मी तुम्हाला हेच बोललेलं होतं। त्यावर वर्षाताई म्हणतात तू तोंडावर पडलेला आहेस, कारण तू बोललेलं होतं ते दुसरं होतं आणि तू चुकीचं सांगत आहेस। पण डीपी त्याच्या मुद्द्यावरती ठाम असतो आणि तो खूप जास्त जोरजोरात ओरडत असतो। त्यामुळे वर्षाताई म्हणतात कोकलू नको। त्यावरती डीपी सांगतो मी कोकलत नाही, तुम्ही कोकलायला भाग पाडताय आणि मी तोंडावरती पडत नाही, तुमच्याकडे मुद्दा नाहीये कारण तुम्ही समोरच्याचं ऐकूनच घेत नाही। अशा प्रकारे या दोघांचा वाद हा भडकलेला आहे आणि याच्यामध्ये दुसरं कोणीही पडलेलं नाहीये, फक्त हे दोघं जणच भांडताय। कारण अंकिताला वाचवण्यासाठी इकडे डीपीची धडपड चाललेली होती, परंतु संग्रामला टार्गेट न करता अंकिताला टार्गेट केलं गेलं, त्याच्यामुळे पुन्हा यांच्यात बोलणं झालेलं होतं। तर अशा प्रकारे घरामध्ये पुन्हा एकदा भांडणाला सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, या दोघांच्या मध्ये कुणाचा मुद्दा योग्य असेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाय।